नको मला सरला, तेजूला दे. अहो त्यांच्यासाठी कापी केली मी. आणि तुम्ही नाही का म्हणताय बाईसाहेब? असं खाणं पिणं सोडून चालणार आहे होय? असं नको करू जे. सरला गप, आम्ही अशा नुसत्या बसून खातोय आणि तुम्ही दोघी जणी इतकी कामं करताय, बरं नाही वाटत अगं. बाईसाहेब एक सांगू का तुम्हाला? नाही म्हणजे आत्ता तुमच्यावर कुठला पण प्रसंग आला असेल, कुठलं पण संकट असेल, तुम्ही इथं राहायला का येईना, पण तरी सुद्धा तुम्ही आमच्या मालकीन बाईच हातची आणि तुमच्याकडनं कामं करून घेऊया आम्ही. आणि याच्यात 4 भिंती उभ्या राहिल्यात ना बाईसाहेब, अहो त्या तुमच्यामुळेच उभ्या राहिल्यात. हे घर तुमचंच आहे जे. आम्ही तुमच्याकडे काम करायचो तेव्हा तुमची कशी बडदास्त ठेवायचो ना, आम्ही तसाच इथं प्रयत्न करू जे. तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका आणि संकोच तर अजिबात करू नका जे. घ्या. ताईसाहेब ताईसाहेब तुमच्यासाठी हे ड्रेस आणले. अगं रमा, घ्या. बाईसाहेब तुमच्यासाठी या साड्या. अगं रमा, अगं हे काय आहे? माफ करा बाईसाहेब, नाही म्हणजे फार काही नाही आणता आलं मला, पण जेवढं पटलं आणि मनाला वाटलं ना तेवढं समजा घेऊन आली बघा. आणि तुमच्या मनाप्रमाणे नसेल ना तर सांगत असा, आपण जाऊन बदलून आणू. एवढं काय. अगं वेडी आहेस का? आमच्यासाठी जे काही करतेस ना ते खूप आहे आणि कदाचित तुलाही त्याचा अंदाज नाहीये. रमा अगं, तुझ्यातला धीर, थोडा समंजसपणा, समोरच्याबद्दल विचार करण्याची कला आमच्यात असती ना तर आमचं आयुष्य खूप सोपं झालं असतं. बाईसाहेब एक सांगू का? रमा आणि छोटे मालक यांच्यामुळे जरी आपल्यात दुरावा निर्माण झाला असला ना तरी मनाची नाती नाही नाची तोडता येत. आपण सगळे एकमेकांवर प्रेम करणारी, आपल्या ज्याने उपकार केले त्याची जाण ठेवणारी माणसं आहोत. त्यामुळे ह्याच्या अगोदर काय घडल्याचं ना जर आपण विचार करू नका जे. आता तुम्ही अगदी निसंकोच मनाने येत राहा, आपलं घर समजून राहा. सरला तू हे बोललीस ना हेच खूप आहे. या घरामध्ये तू आम्हाला परक वाटू देणार नाही याची खात्री तुझ्यापेक्षा जास्त मला आहे. आणि आपल्यात जे काही झालं त्यामुळे तुमच्यावरचं माझं प्रेम कमी नाही झालंय. बरं मामी चल, मी निघते. रोजगार केंद्रात जायचं आहे ना गं, उगा उशीर नको व्हायला. रमा थँक्यू. वेलकम ताईसाहेब. बरं मामी नाश्त्याचा डबा सांगते मी तिथंच ठेवला. बाईसाहेब येते येते. प्रताप भाग्यलक्ष्मी आणणार होतं घरात, रावसाहेबांना कळलंच नाही. दादा चहा. तू घेतला चहा? हो. बरं दादा तुम्ही चहा घ्या, मी एकाला भेटून येतो. ठीक आहे. अरे तुम्ही इथे? बाई रोजगार केंद्रात निघाले होते. रोजगार केंद्र इकडे? छोटे मला खरं सांगू का, तुमचा चेहरा न बघता गेले असते ना तर दिवस चांगला गेला नसता. माझं पण होतं असं, पण रमा आता हे रोज रोज शक्य नाहीये ना. होईल शक्य, आपण ते शक्य करायचे. नाहीतर आपण एक नियमच करूयात का? नाही म्हणजे हा कोणी बी मोडायचं नाही आणि किती बी काय बी झालं ना तरी सकाळी कुठं बी जाण्याआधी एकमेकांना भेटायचं. बर. आता बदामाचं दूध तर नाहीये
बरं हे घ्या. हे काय हो नाश्ता आणलाय तुमच्यासाठी. रमाऊ, आता हे कशासाठी? कशासाठी म्हणजे खायलाच आणलंय. घ्या. रमा, आणि हो एक मिनिट. छोटे मला तुमच्यासाठी नवीन शर्ट आणले आहे. अहो, आता नाही म्हणू नका. तुम्हाला हे घ्यावेच लागतील. आग्रह म्हणा नाहीतर हट्टी पण. रमा, आधीच तुमच्या घरी सगळे राहायला आहेत, त्यात तुम्ही हे हो समदे आहेत माहित आहे, पण ते समदे आपलेच आहेत ना. मग बरं चला तुम्ही खाऊन घ्या. रमा, राजकुमार मला एका ठिकाणी नवीन कामासाठी नेणार. अरे वा, चांगलीच गोष्ट आहे की. पण छोटे मलक बघा, फार अवजड कामं करू नका तिकडे. स्वतःची काळजी घ्या. येते. रमा, हो नवीन कामासाठी जाणार आहे. तुमचं स्मित हास्य पाहिल्याशिवाय येते. रमा आलीस तू? बाय. लक्ष्मी मावशी हो, तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू पाहिलं ना की असं वाटतं आजची समधी कामं एकदम भारी होणार आहेत बघा. आमचं बी तेच आहे. जवळ तू कामावर येत नाही ना तवर आमचं बी मन कामात रमत नाही. बरं चला हो. लवकर लवकर कामं संपवत. आज लई कामं आहेत आणि ही कामं वेळेच्या आधी संपली ना तर चांगलीच गोष्ट आहे. बरं मावशी, हे समजा कामं पण आजच संपून टाकूत. बरं मावशी, इथली कामं झाली ना की तुमच्या मदतीला येते. रमे, अगं ए रमे, अगं रमे ये इकडे लवकर. अहो काय झालंय मावशी? अगं तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे, वाचलीस का तू? अहो अगं ये लवकर. बरं आले. बघा एक मिनिट. बघू. बघ बघ जरा. काय वाचताय का दोघी? काय लॉटरी लागली की काय? अगं लॉटरीपेक्षा मोठी बातमी आहे. आपल्या रमाचे नशीब उघडलं बघ. अगं अशी काय बातमी छापून आली बघू तरी. अगं रमाला राज्य शासनाचा युवा आदर्श महिला पुरस्कार मिळाला बघ. बघू बघू. हा पेपर काही बी झालं तरी बाईसाहेब आणि ताईसाहेबांच्या हाती नको लागेल, नाही तर त्यांना लई वाईट वाटेल. ओ कुठं? आत जायचं होतं जरा. आतमध्ये नोटीस पाहिली नाही का? आतून डॉक्युमेंट्स घ्यायचे होते. एका ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायचा आहे. माफ करा साहेब, आतमध्ये जाता येणार नाही. का? का म्हणजे वाडा सील केलाय. अहो मान्य आहे, सील लावले, पण आम्ही काय राहायला नाही आलो इथं. यांचे सर्टिफिकेट आहे तेवढे घेणार आणि आम्ही जाणार. मग घ्या तुम्ही कुलूप लावून. हा, एवढं सोपं असतं तर मला इथे का बसवलं असतं? आणि हा कोर्टाचा मॅटर आहे. कोर्टाच्या आदेशाशिवाय इथं कोणाला बी सोडणार नाही. त्यांची परवानगी घेऊन यायची आणि मग आत जायचं. अहो मान्य आहे, कोर्टाचा आदेश आहे, पण आता एवढ्याशा कामासाठी आम्ही काय कोर्टाच्या एरझाऱ्या घालायच्या का? काय बोलताय तुम्ही पण? हे बघा, कुणाला पण कुठल्याही कारणानं आत सोडायची नाही अशी ऑर्डर आहे आपल्याला. त्यामुळे काय होऊ शकत नाही. अहो काय ऑर्डर लावले? आता कोर्टानं त्या घरावर सील लावलंय म्हणजे काय यांच्या सर्टिफिकेटवर सील लावलंय का? सर्टिफिकेट तर यांचेच आहेत ना, घेऊ द्या तेवढे. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? हा, तुम्हाला एकदा सांगून कळतंय का? राजकुमार, तुम्हाला मग राजकुमार ठीक आहे, समजा जरा. मी इंटरव्ह्यूच्या ठिकाणी विचारून बघतो की सर्टिफिकेट शिवाय काम होईल का मला. असं म्हणताय? बरं चला बघू. नाही तिकडे ओळखीचे लोक आहेत आपल्या, होईल आपलं काम. राजकुमार, काही करून हे काम मिळालं पाहिजे, कारण आता आई आणि तेजूला सुद्धा सांभाळावं लागणार. काम मिळायला काही कमी नाही हो प्रतापराव, फक्त कष्ट करणारे हात पाहिजे. चल.
प्रतापराव, अहो काय झालं इथं का बसताय? तुम्हाला तिकडे कृषी ऑफिसात जायचं होतं ना मुलाखतीला? अहो प्रतापराव, तिकडे होईल तुमचं काम, असं खचून नका जाऊ. राजकुमार, हळूहळू हरत चाललोय. अहो असं काय बोलताय प्रतापराव? असंच आहे. हे सगळं पाहून विचार केला की काहीच करावंसं वाटत नाही. जेवढा रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या दुप्पट नाउमेद होतोय मी. अहो असं नका बोलू प्रतापराव. आपण हे बघा रामा, रामा काय ग, तू कुठं निघालीस? अरे पिंट्या दादा, रोजगार केंद्रासाठी जरा स्टेशनरी आणायची होती म्हणून चालले होते. बर. पर छोटे मला, तुम्ही इथं काय करताय? अहो काय झालंय? अगं यांना कृषी ऑफिसात जायचं होतं मुलाखत द्यायला. त्यासाठी त्यांचे सर्टिफिकेट पाहिजे होते. ते आणायला वाड्यावर गेलो तर तिथं हवालदार बसला होता. आज जाऊच दे ना म्हणे, परवानगी घेऊन या. आता स्वतःच्याच घरात जायला परवानगी लागल्यावर माणसाला वाईट वाटणारच ना. तसे तेव्हा ते शांत होते, पण आता अचानक. थांब, मी बोलते त्यांच्याशी. हा. छोटे मला कहो, असं काय करताय? तुमचं नाव किती मोठं आहे या गावात. तुम्हाला ओळखत नाही असं एकतरी व्यक्ती आहे का इथं? मला सांगा, कुठल्या बी सर्टिफिकेटची, ओळखपत्राची गरज तरी आहे का तुम्हाला इथं? अहो तुम्ही तुमचं नाव जरी सांगितलं ना तरी तुमचं काम होईल बघा. आणि आज तर तुम्ही कृषी ऑफिसात चाललात, तिकडे तर समजेच लोक ओळखत असतील बघा तुम्हाला. त्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही किती काय काय केलंय हे समजा लोकांना ठाऊक आहे. उलट तिथे तुमची कोणी ओळख विचारली ना तर तिथले शेतकरीच तुमची ओळख करून देतील बघा. छोटे मला कहो, तुम्ही तिकडे जाऊन तर बघा. एवढी चांगली संधी आपण वाया कशाला घालवायची? आणि तुम्हीच नेहमी मला सांगत असतात ना की किती बी संकट आले तरी आपण प्रयत्न नाही सोडायचे. आणि मग तुम्हीच मागे फिरताय. अहो चांगल्या माणसांना नेहमी अवघड रस्त्यावरून चालावं लागते बघ. हा, आता सुरुवातीला थोडं निराश व्हायला होतंय, पण कधी ना कधी यश मिळतेच बघा. आणि तुमच्या बाबतीत तर मला पूर्ण खात्री आहे, तुम्ही एखादी गोष्ट मनाने ठरवली ना तर ती पुरी करता म्हणजे करतात. छोटे मला जा तुम्ही. मला ठाव आहे तुम्ही तुमचा रस्ता नक्की शोधा. जाऊन प्रयत्न करतो. अरे वा, म्हणजे आता नोकरी मिळालीच समजा. छोटे मला कहो, तुम्ही कोणी साधे माणूस नाही आहात. प्रतापराव जाधव आहात तुम्ही. काय झालं? हे फक्त तुम्हालाच जमू शकतं. काय? शिडात हवा भरणं, निराश झालेल्या माणसाला पुन्हा उभं करणं. अहो तुम्हीच माझे गुरु आहे. बरं जा आता, उशीर होईल. रमा, थँक्यू. रमे, हो अजून किती काम राहिले ग? थांबा, हे बघून सांगते. मावशी, तुम्हाला दोघींना मिळून की नाही अजून 3 टोपल्या विणायच्या आहेत बघा. आणि वासंती काकू, अजून 5 स्वेटर विणायचे आहेत तुम्हाला. आणि तुम्हाला मावशी, तुम्हाला हे काम आजच संपवावं लागणार आहे बघा. अहो काय झालं, कुठं बाहेर जायचं आहे का? नाही ग. अहो मग काय बोलायचं आहे का? नाही, एक विचारायचं होतं. अहो मग विचारा की. त्या अजून तुझ्याकडेच राहतात का? कोण हो? अगं रावसाहेबांची बायको आणि मुलगी. भाई, त्या आमच्याकडेच राहणार आहेत. पर तुम्ही असं काय विचारताय? काय नाही ग, घोटाळा प्रकरण आहे ना. सगळे लोक म्हणतात करोड रुपये खाल्लेत त्याने. अशा लोकांना साथ द्यायची, आसरा द्यायचा म्हणजे किती घातक काम आहे ना हो. अगं सरकारी जातं फिरलं तर सगळेच भरडले जातात. उगाच आपली चौकशी नको. मावशी, तुम्ही तुमचं काम पूर्ण करून घ्या ना. अगं नाही म्हणजे तुला सांगून ठेवते ग, उगीच तू कशात अडकायला नको ना. मी नाही अडकत कशात बी. मावशी, तुम्ही तुमचं काम संपवा ना. आजच्या आजच पाठवायचं आहे ते. बर. यांना नको त्या चौकशा कशाला हव्यात कुणाच ठाऊक. ही अशीच माणसं छोटे मालक बाईसाहेब आणि ताईसाहेबांचं जगणं आणखीन मुश्किल करणार आहेत.
आई हे बघ, मी एक लिस्ट बनवली. या गोष्टी तरी आपल्याला घ्याव्याच लागतील. तेजू, जास्त पैसे नाहीयेत, तेव्हा अगदी मोजक्या गरजेच्या वस्तू घे. हो, या अगदीच बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट ज्या लागतील त्याच आहेत. पण हीच लिस्ट इतकी मोठी झाली ना, तुला बघितलं की तुला कळेल लगेच. ठीक आहे. नमस्कार. ह्या बेणारे वहिनी होत्या ना? हो, मग अशा का वागल्या त्या? काय माहित. बरं, ठीक आहे, चल. नमस्कार कुलकर्णी वहिनी. एक मिनिट, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? ओळखलं ना? नाही, तुम्ही अशा वागलात, मला वाटलं ओळखलं नाही. पण माझ्या नवऱ्याने सांगितलंय, तुम्ही रस्त्यात दिसला ना तरी तुम्हाला ओळख द्यायची नाही. एवढा मोठा घोटाळा केलाय, त्याचा उगाच आम्हाला त्रास. लोकांच्या कष्टाचे पैसे खाता आणि असे उजळ माथ्याने कसे काय फिरू शकता? छोटे मालक, तुम्ही इथं कुठं? कामाला आलोय. अच्छा, म्हणजे काही पोती बिती व्हायची आहेत का बियाणं? नाही, नोकरीसाठी आलोय. नोकरी? आणि तुम्ही? अरे देवा, हे काय ऐकतोय म्या? रावसाहेबांचे चिरंजीवन नोकरी? अरे, एक काळ बदामाचं दूध पिणारा माणूस आज शेंगदाण्यासाठी वनवन भटकतोय. अव, तुमचं पाय एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीला लागले की तो धन्य व्हायचा, आणि आज तेच पाय इथं शेतीच्या हापिसात काम मागाया. छे 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 देवा. अरा, कुठं गेला तो मान सन्मान? झालं? बोलून झालं? अहो छोटे मालक, अहो मला तुमची काळजी वाटते म्हणून म्हणलं म्या. अच्छा, आज तुला माझी काळजी वाटते का? अहो, तुमच्या घरचं मीठ खाल्लंय म्या म्हणल्यावरती रगत खवळणार नाही तर काय. खरं सांगू का छोटे मालक, रागवू नका, पर मोठ्या मालकांमुळे तुमचं नाव खराब झालं खरं. हा, पर तुमचा यो मान सन्मान रुतबा तुम्हाला परत मिळू शकतो. हो का? कसा काय? अहो, तुम्ही आबासाहेबांची हातमिळवणी करा. अहो, उज्ज्वल भविष्य आहे छोटे मालक तुमचं. नाही म्हणजे ते आबासाहेब आहेत ना, तुम्हाला रातोरात राजकारणातला मोठा पत्ता बनवते. ए हरी, नीट आहे का? माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि माझा मान सन्मान परत मिळवण्यासाठी मला त्या आबासाहेबांसारख्या माणसाची अजिबात गरज नाहीये. अहो, असं काय करताय छोटे मालक? अहो, त्या आबासाहेबांकडे लक्ष्मी पाणी भरते, त्यातले 4-5 घड तुमच्याकडे येतील मग. आणि तसं बी तुमच्या पक्षात आता काय राहिलं नाही तो रुतबा नाही, काय नाही, आणि तुम्हाला तसं बी कोण उभं आता करणार. ए हरी, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? प्रतापराव जाधव, तुम्हाला लय खात्री आहे ना हे काम तुम्हालाच मिळेल? अरे हट, तुम्ही अजून आबासाहेबांना ओळखलं नाही. तुम्हाला नाक घासत पायापाशी आणलं तर बघा. नमस्कार सर. नमस्कार, बसा. बोला. सर, तुमच्या कृषी समितीच्या ऑफिसमध्ये क्लेरिकल पोस्टसाठी इंटरव्ह्यू आहे असं समजलं, म्हणून आलो होतो. हो, तसे आम्हाला माणसं भरायची आहे. तुमची फाईल दाखवा. फाईल? हो, आत्तापर्यंत मिळालं सर्टिफिकेट्स, मार्कशीट्स ज्यात लावलं असतं ना ती फाईल. एक मिनिट, तुमचं शिक्षण झालंय ना? शिक्षण झालंय सर, पण काय सर, सध्या माझ्याकडे सर्टिफिकेट्स नाही आहेत. मी तुम्हाला नंतर आणून दाखवली तर चालतील का? नंतर? बघा, तुम्ही शिक्षण घेतले, तुम्हाला माहिती, आम्हाला माहिती आहे का? काय तर नाही की. बरं, नाव काय तुमचं? प्रताप जाधव. प्रताप जाधव? रावसाहेब जाधव तुमचे कोण? वडील. प्रताप रावसाहेब जाधव हे नाव सांगायला लाज वाटते? तसं नाहीये सर. बरं, मी MSc ॲग्रिकल्चर केलंय विथ डिस्टिंक्शन. मला शेतीचा अनुभव आहे आणि मी अकाउंटची सुद्धा कामं करू शकतो. सर, तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारा, सर त्या प्रश्नाचं उत्तर मला नाही आलं
तर मला कामावर नका घेऊ. कसं आहे ना प्रताप रावसाहेब जाधव, समजा आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेतला, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण दिलीत, नंतर फाईल दाखवलीत, पण त्याचा काय फायदा नाही, कारण आम्ही तुम्हाला कामावर घेऊ शकत नाही. का सर? का? कसं आहे ना प्रताप रावसाहेब जाधव, तुमच्या नावामध्ये रावसाहेब हा जो शब्द आहे ना, यावर खूप मोठा ठप्पा लागलाय. तसं तुम्ही काय करणार? आता त्यांच्याकडून तुम्हाला घोटाळा करणे, डल्ला मारणे हा वारसा हक्क मिळाला असेल, बरोबर ना? आता त्यांनी एवढा मोठा हात मारलाय, समजा आम्ही तुम्हाला इथे कामावर ठेवलं आणि तुम्ही इथे डल्ला मारला तर मग काय करणार आम्ही? सॉरी, या तुम्ही.